नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण चहा, कॉफी यांच्यासोबत सकाळी, दुपारी, रात्री किंवा केव्हा तरी बिस्किटांचं सेवन करावं का याविषयी चर्चा करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर चहा किंवा कॉफी हे आरोग्यासाठी उत्तम नसतातच, परंतु कित्येक व्यक्ती आदरातिथ्य रूपाने इतरांकडे याचं सेवन करतात. तर काही व्यक्ती या गोष्टींची सवय जडवून घेत असतात. म्हणजेच ते एक प्रकारचं व्यसन आहे असं म्हणायला हरकत नाही. आदरातिथ्य रूपाने किंवा क्वचित केव्हा तरी चहा कॉफी घेतल्यास हरकत नाही, परंतु त्यासोबत बिस्किटांचं सेवन करणं आपल्या आरोग्याला बाधा ठरवू शकतं. बिस्किटांमध्ये असणारा मैदा, साखर, सोडा आणि अन्य पदार्थ हे आपल्या शरीरासाठी बाधक ठरू शकतात. पोट साफ न होण्यामागील हे कारण ठरू शकतं. तसेच आपल्या शरीरामध्ये रक्तातील साखरेची पातळी वाढवण्यासाठी देखील हे महत्त्वपूर्ण आहे. चहा किंवा कॉफीमध्ये असणारे टॅनिन आणि कॅफीन सोबत साखर, मैदा हे देखील आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. यामुळे पोट साफ न होणं, त्वचेवर पुरळ येणं, विशेषतः तरुण वयामध्ये चेहऱ्यावर मुरूम येणं, तोंडाला दुर्गंधी येणं, शरीरातील अतिरिक्त फॅट्स म्हणजेच लठ्ठपणा, दात किडणे, चेहऱ्यावर तसेच संपूर्ण शरीराच्या अंगावरील त्वचेवर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होणे म्हणजेच कमी वयात वृद्धत्वाकडे जाणे होय. इत्यादी गोष्टी घडत असल्यामुळे सकाळी उपाशीपोटी चहा आणि बिस्किट यांचं सेवन केल्यामुळे पचन क्षमता बिघडून शरीरात ऍसिडिटी म्हणजेच अम्लपित्त नावाचा आजार निर्माण होऊ शकतो. तसेच अनेक व्यक्ती दुपारी ज्या वेळेला भूक लागत असते त्यावेळेला चहा किंवा कॉफी सोबत बिस्किट यांचं सेवन करतात. त्यांना देखील ऍसिडिटी आणि पचनाचे विकार निर्माण होऊ शकतात. तसेच यासोबत गॅसेचा त्रास हा देखील निर्माण होत असतो. म्हणून पचनाच्या संदर्भातील विकार असणाऱ्यांनी तर निश्चितच अशा पद्धतीने चहा कॉफी सोबत बिस्किटांचं सेवन टाळावं. आजकालच्या आपल्या जीवन पद्धतीमध्ये पोट भरल्यासारखं वाटणं, पोट फुगल्यासारखं वाटणं, गॅसेस होणं, ऍसिडिटी इत्यादी विकार कॉमन होत चाललेले आहेत आणि असे विकार असल्यास निश्चितच चहा किंवा कॉफी सोबत बिस्किट हे विकार अजून वाढवण्यास कारणीभूत ठरत असतात.